अहो तो फोन कधीच गुरगुर करतोय, एकदा उचला बरं पटकन, नाहीतर ठेवा बंद करून तिकडं. जाऊ दे तिकडं, जाळ होते त्या मोबाईलचा. हाव अगं त्या गाडीचा हप्ता थकलाय, ते फायनान्स वाले ना सारखं सारखं फोन करतात. आता पैसे तरी कोणाकडून घेऊ कळत नाही मला. अहो त्या रवी भाऊजीला विचारा की, ते देतील आपल्याला. अगं धना टाकायला त्याच्याकडूनच पैसे घेतले होते, पण ते पण मला करता नाही आले परत. हो दादा, हे सुहास घोडे चोर कुठे राहतात? सुहासचं घर या का सरळ गेले ना डाव्या हातून वळायचं, पहिलंच घर त्याच आहे. बर बर बर, बर चाल, धन्यवाद. तुम्ही कोण पण? फायनान्स. अच्छा, चला, धन्यवाद. या जाऊ. हो. अरे बाबा, कशाला भोंगा वाजतो रे? एकतर सकाळपासून डोकं उठलंय. डोकं तर आमचं उठलंय साहेब, फोन करून करून. म्हणजे हप्ता न्यायला आलोय. अहो दादा या की घरात, एवढा उन्हाच्या आलात, सरबत बनवते या. नाही नको, तुमचं घर शोधण्यातच दुपार झाली. अजून उशीर झाला ना माझा साहेब मला कामावून काढून टाकेल. अहो राहू द्या, या बसा चेअरवर, इथंच आणते सरबत तुम्हाला. बसा. साहेब, याआधी मी कधी हप्ता चुकवला नाही, सगळे हप्ते वेळेत भरले. सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत तुमच्या. गेले 1 आठवड्यापासून तुम्ही एकही फोन उचलला नाही आमचा. अहो माणसावर 1 कोटी रुपयांचं कर्ज असू द्या, पण समोरच्याला उत्तर द्यायला शिकलं पाहिजे. अशा गोष्टींमुळे गैरसमज होतात, गोष्टी ताणून विकोपाला जातात. फोन उचलायला काय नाही साहेब, पण हे फायनान्सवाले फोन उचलल्याबरोबर शिव्या देतात. तुम्ही फोन उचलला का माझा? नाही ना, मग कशा शिव्या घालणार? मग घाला आता शिव्या. ह्या महिन्यात काय मला हप्ता भरायला जमणार नाही. कशासाठी घेतली होती गाडी? साहेब, हाऊस कोणाला नसती, आणि हौसेला काय मोल असतं? पितृपक्षात चांगला भाव होता धान्याला, 2-3 लाख झाले असते, पण सलग 4 दिवस पाऊस पडला आणि सगळा धाना चढून गेला. ह्या दसऱ्याला म्हटलं झेंडूला भाव भेटल, पण झेंडूला सुद्धा भाव भेटला नाही साहेब. सगळेच फायनान्सवाले शिव्या नाही घालत. हप्ते न्यायला येणाऱ्याच्या वरती एक साहेब असतो. तुमचे हप्ते आम्ही जमा नाही केले तर आमची नोकरी कशी राहणार? आता तुम्हीच सांगा साहेब, काय करायचं? एकतर हप्ता भरायला लागल, नाहीतर गाडी घेऊन जावं लागल. नाही साहेब, मी तुमच्या पाया पडतो. गावातला इज्जत जाईल माझी. एक सांगू दादा, हाऊस म्हणून गाडी तेव्हाच घ्या जेव्हा खिशात हप्ते भरायचे ऐपत असेल. शेतकरी शेतकरी किती दिवस रडगाणं गायचं? एक सांगू, तुमचं जे शेतीत नुकसान झालंय ना, तेच माझं पण झालंय. पण मग मी शेतीला जोडधंदा म्हणून ही नोकरी करतो. ही गाडी घेण्याऐवजी जर तुम्ही एखादी टमटम घेतली असती तर बाजारात जाऊन भाजीपाला विकला असता. गोपालन, पोल्ट्री, फिश फार्मिंग, कितीतरी जोडधंदे आहेत. का करत नाही आपण? गैरसमज. हे सगळं करायची लायकी आहे का आपली? आणि याचमुळं शेतकरी मागे आहे. शेतीत जेवढं नुकसान झालं ना, त्याच्याऐवजी जर जोडधंदा केला असता तर निदान आज गाडीचा हप्ता तरी भरता आला असता. साहेब, मी कोणाकडून तरी पैसे बघतो आणि देतो तुम्हाला, पण गाडी नका नेऊ. एक काम करू, माझा गाडीचा शेवटचा हप्ता आहे,
पगार 15,000 पडतो, त्यात 5,000 तुमचा आणि 5,000 माझा हप्ता भरतो. सगळेच फायनान्सवाले शिव्या घालणारे नसतात. आमच्यावरती कुणीतरी साहेब असतो. जर आम्ही हप्ते जमा केले नाही तर आमची नोकरी कशी टिकणार? एक गोष्ट सांगतो, जेव्हा बँक तुम्हाला लोन देत नाही ना, तेव्हा ही फायनान्स कंपनी देते. तसे हप्ते सुद्धा वेळेत भरायला शिका. आणि हो, या महिन्यात मी भरतो ते 5,000 आणि पुढच्या महिन्याचा गाडीचा हप्ता असे मिळून 10,000 देणार असाल तर तुमची गाडी ठेवतो. साहेब, तुम्ही अजिबात काळजी नका करू, मी देतो पैसे. चला, लय उपकार झाले साहेब. शेतीला जोडधंदा करा, म्हणजे अशी हात जोडायची वेळ येणार नाही. चला, येतो.